नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. तर आज मी तुम्हाला हे आपल्या कॅलेंडरचा उपयोग कसा करायचा ते सांगणार आहे. तर हे पहा, 2026 नवीन वर्ष सुरू झालं आणि 2025चं आपलं जुनं कॅलेंडर तसंच राहिलं आणि आपण ते तसंच ठेवतो आहे. त्याचा काहीतरी उपयोग करायचा. एकतर ते रॅकमध्ये टाकायचे ते पेपर, नाहीतर असे दुसरीकडे कुठेतरी कपड्यांच्या खाली टाकायचे, एवढा उपयोग. पण मी तुम्हाला आणखी एक खूप छान उपयोग तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण मी अशाच खूप छान आयडिया तुम्हाला सांगत राहणार आहे. तर हे पहा, हे आता जुनं कॅलेंडर आहे आपलं 2025चं आणि ते तर तसंच राहणार आहे, जपून तर ठेवलं आहे. तर आता त्याचं काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगते. माझ्या सासूबाईंनी मला ही आयडिया सांगितली. 10 वर्षापासून मी ते वापरते आणि मी माझ्या चॅनेलवर आधी अशा खूप छान आयडिया सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जर अशा काही आयडियाज ट्रिक्स हव्या असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी ते तुम्हाला काही मदत करेल, नक्की सांगेल. तर हे पहा, हे आपला कागद जाड असतो कॅलेंडरचा आणि त्यामुळे त्याचा खूप छान उपयोग करून घेता येतो. मला तर कुठलीही वस्तू जुनी झाली की ती लगेच टाकून द्यावी वाटत नाही. असं वाटतं तिचा काहीतरी उपयोग करावा आणि मगच टाकून द्यावी. मला तर माझ्या मैत्रिणी नेहमी म्हणतात की तू काय साधा पेपरचा तुकडासुद्धा परत वापरून मगच टाकून देतेस. तर काय झालं, आम्ही आधी जुन्या घरात राहत होतो. नवीन घरात आल्यानंतर मी ठरवलं होतं की आता या नवीन घराच्या भिंती अजिबात खराब होऊ द्यायच्या नाही, कारण जुन्या घरातल्या भिंती माझ्या खूप खराब झाल्या होत्या. तर हे पहा, आपण जी सुपली अडकवतो तर सुपलीला खूप धूळ माती लागलेली असते आणि त्यामुळं ती सुपलीची जागा आपण जिथे सुपली अडकवतो तर ती भिंत खूप खराब होते आणि ॲक्च्युली सुपली आपण शक्यतो दारामागच अडकवतो की ती सुपली दिसू नये. पण हे पहा, ही सुपलीची जागा आहे ती किती खराब झाली आणि नंतर आपल्यालाच ती स्वच्छ करत बसावं लागतं. ते घाण आपल्यालाही पाहावत नाही. आपण मग त्याला स्वच्छ फडक्याने पुसून करतो, स्वच्छ करतो, कारण ती जागा घाण दिसते ना आपलेच हात दमतात. आणि जर ऑइल पेंट असेल तर आपण ते पुसून स्वच्छ करू शकतो, ती भिंत स्वच्छ दिसते. पण जर साधा कलर असेल आणि आपण जर त्या भिंतीला पुसलं तर तो कलरच निघून जातो, त्यामुळं ती भिंत आणखीच खराब दिसते. तर हे पहा, हे असे डाग किती घाण दिसतात. तर त्यासाठी मी एक आयडिया सांगते. काय होतं की आपण ज्यावेळेस भिंतीला ती सुपली अडकवतो तर त्या सुपलीलाच खूप धूळ लागलेली असते, त्यामुळे ते सतत सतत सुपली अडकून अडकून ही भिंत अशी खूप खराब होते. तर माझी ही आयडिया वापरली तर भिंतही खराब होणार नाही आणि आपल्यालाही ते सारखं सारखं स्वच्छ करत बसावं लागणार नाही. तर काय करायचं पहा, आपलं जे जुनं कॅलेंडर झालेलं आहे मागच्या वर्षीचं, तर ते असं इथे अडकून द्यायचं. ऑलरेडी सुपलीसाठी तर खिळा असतोच, कारण कागद चिकटवत बसण्यापेक्षा तेच खिळ्याला असं कॅलेंडर अडकून द्यायचं आणि मग त्याच्यावर सुपली अडकवायची. हे पहा, हे असं. आणि जरी तो कॅलेंडरचा वरचा कागद खराब झाला सुपली सारखी सारखी अडकून, तर तो कागद काढून टाकायचा. त्याच्या खाली तर दुसरे कॅलेंडरचे पेपर असतातच, त्यामुळं मग कागद जरी घाण झाला तर तोही दिसणार नाही, आपण पेपर बदलत राहू. त्यामुळं आपलं वर्ष, पुन्हा पुढचं वर्ष असंच एक कॅलेंडर वापरत सुपलीच्या वापराने निघून जातं. तर हे पहा, आणि दारामागं असल्यामुळं जरी ते कॅलेंडर आपण तिथे अडकवलेलं असलं सुपलीच्या खाली तरी ते काही दिसत नाही. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया आपण अशाच नवीन आयडियासोबत नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत स्मार्ट राहा, स्टायलिश राहा. बाय बाय. बाय बाय.